सर्वांना जय भारत। तुम्ही पाहतात राष्ट्र भारती। राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल वैभवनगर शैक्षणिक सभागृह चेंबूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा पार पडला। या मेळाव्याचे आयोजन मानखुर्द तालुका अध्यक्ष समीर खान व दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सचिव महेश बोडके यांनी केले होते। भारतीय जनता पार्टी ही जाती धर्मात भाषेत वाद लावणारी विषमतावादी पार्टी असून संविधान संपवण्याचं काम करत असल्याचे टीकास्त्र महादेव जानकर यांनी सोडले। रासपा ही सर्व समाजाची पार्टी आहे। मुस्लिम, ख्रिश्चन, दलित सर्वांना आपल्या पार्टीमध्ये स्थान असल्याचे महादेव जानकर यांनी निक्षून सांगितले। बहुजन समाजाने हिंदूच्या नावाखाली भारतीय जनता पार्टी फसवत असल्या आहे, त्यामुळे सावध राहण्याचा सल्ला देखील यावेळी महादेव जानकर यांनी मेळाव्यातून दिला। काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी ताकद उभी करणार असल्याचा विश्वासही महादेव जानकर यांनी यावेळी व्यक्त केला। काँग्रेसमधून आमदार होणं सोपं असतं, पण स्वतःच्या घरातून नगरसेवक होणं फार अवघड असतं। जातीवाद धर्मवाद करायला लागले, त्यांच्यापासून सावध आहे। भारतीय जनता पार्टी विष पेरणारी पार्टी, समता या भारताचं संविधान नष्ट करण्याची भूमिका करतात त्या पक्षावर आपण जाणं अलायन्स आहे आमची, काही चूक नाही। त्यांच्या पक्षात गेलो नव्हतो। उद्या आमचं काँग्रेसवर अलायन्स होईल, कुणावर होईल? उद्धव साहेबांवर होईल, राज ठाकरेंवर होईल, परंतु बीजेपीवर होणार नाही आणि बीजेपीला मतदान द्यायचं नाही। काय करते हा पक्ष? छोट्या पक्षाला वापरतील, वरच्या खात्यावर गेल्यावर वर जातील, खाली जाताना। ज्या शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीला वाढवलं ती शिवसेना फोडण्याचं पाप आहे भारतीय जनता पार्टी। ज्या राज्य एकत्र आलं पाहिजे, शहीद आपलाच आहे, मुसलमान आपला आहे, मुसलमान दुसरा नाही, हमारा भाई है, मुसलमान हमारा भाई है। हे धर्मात जाती भाषे भांडण राहून ही लोक या देशाची सत्ता करण्यात येतात आणि गरिबांना लोक श्रीमंत होत चाललाय, गरीब होत चाललाय। म्हणून तुम्हाला तुमचं मत देखील विकलं नाही पाहिजे। झोपडपट्टी त्यांना अपेक्षा आहे, साडी वाटली, पैसा वाटला का मत मिळते, पैसे त्यांचं घ्यायचं, पण मतदान मात्र त्यांना द्यायचं नाही। हे तर कमी बहुजन समाजाला समजून चालतं। पैसे द्या नावाखाली बहुजनाला फसवायचं काम राज्यामध्ये काही लोक करतात आणि विद्यमान सरकार तेच करते। नाश्त्यापासून सावध राहा। आज मी महेश बोडके आणि समीर खान या दोघांचं मी हृदयातून अभिनंदन केलं होतं, कारण आजचा प्रोग्राम झाला त्यात समीर खान आणि महेश बोडकेचा 100% वाटा। मी बरेच दिवस जीवा रेंगेला बोलत होतो की मिटिंग घ्या, पण जीवा काय ऐकत नव्हता, घेत नव्हता। त्यामुळं समीर खान आणि महेश बोडके तुम्ही इथून पुढं तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहणार। मानाच्या अध्यक्षापासून तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष ही कार्यकारिणी बाला आणि ते सभासद झालं पाहिजे। आपण कमी बोललं पाहिजे आणि केलं जास्त पाहिजे। आमच्या अन्सारी साहेब राज्याचे नेते आदरणीय, अतिशय विद्वान आहे, हुशार आहे, परंतु आपलं संघटन पहिलं मजबूत केलं पाहिजे। आपण संघटनेवर बोलत नाही आणि बाकीच्या गोष्टी बोलतोय, ह्यामुळं आपला पराजय होतो। दार पवार साहेब, तुम्ही इथलं वार्ड अध्यक्ष आहे, आनंदाची गोष्ट आहे, पण ह्या वार्ड अध्यक्षात उद्या नगरपालिकेला कॅन्डिडेटची तयारी करावं लागणार आहे तुम्हाला। एक विधानसभेच्या अंदर किती नगरसेवक येतात? 227 कॉर्पोरेटर उभा करायचं आपल्याला। युतीला तुम्हाला वोट घेणार नाही, तुम्ही त्या भ्रमात राहू नका, तुमचं काहीच नाही आणि युतीला कशी लोक घेतली। म्हणून तुम्हाला तुमची ताकद प्रत्येक वार्डात उभा करावी लागेल। अशा कमीत कमी 227 वार्डात मिटिंग घ्यावी लागते, तर ते होणार आहे। नाहीतर उगाच आपलं नुसतं बोलायचं आमच्या शिका निवडून येते, याचा उपयोग नाही। आज एक लक्षात ठेवा, हा पक्ष छोटा राहिलेला नाही। 4 राज्यात त्या पक्षाला मान्यता मिळालेली आहे, 4 राज्यामध्ये। बीजेपीतून किंवा काँग्रेसमधून आमदार होणं सोपं असतं, पण स्वतःच्या घरातून नगरसेवक होणं फार अवघड असतं। ते करण्याचं काम आपण केलं आहे।
BJP पक्ष तुमच्या विचारात आहे का? तर बिलकुल नाही. काँग्रेस तुमच्या विचारात आहे का? तर बिलकुल नहीं. तर चमचा म्हणून राहुल यादव जी हमारे जिला प्रमुख हैं, इतने सारा बीजेपी में काम किया, आपको कॉर्पोरेशन का टिकट भी नहीं दिया. ये विचारधारा अलग पार्टी है. मैं बीजेपी के साथ अलायंस पार्टनर था, बीजेपी में नहीं. मैं राष्ट्रीय समाज पार्टी का एमएलए था, मिनिस्टर था राष्ट्रीय समाज पार्टी का. काही चमचा बनके नहीं रहा. म्हणून आपण समजून घ्या, बहुजन समाजाचे पक्ष मोठे का होत नाही हात पवार? त्याचं कारण आहे की आपण बूथ लेवलला काम करत नाही. आपण हवेतली भाषा करतो आणि आपल्याला बूथला माणूस उभा करायचा म्हणून मिळत नाही. म्हणून पहिल्या झुकला माझी आपल्याला विनंती आहे, समीर खान, महेश बोडके, तुम्ही तरुण आहात, नवीन आहात, तुमच्या बुद्धीनं संघटन वाढवायचं. मी तुम्हाला सांगते काय काय करत का, प्रत्येक वर्णात असं मिटिंग लावलं तरी मी यायला तयार. प्रत्येक वर्णात हे लक्षात ठेवा. काय 10 माणसं असू द्या, 100 असू द्या, ते पद घेतात आणि वर्षातून एकदा तोड दाखवायला येतात. असले जिल्हा प्रमुख सुद्धा ठेवणार नाही आता आणि तालुका प्रमुख सुद्धा काढून टाकणार आहे. याचं कारण का? बाप दाखवण्याचं साध्य. आपल्या नुसतं पदं घ्यायची नोकरे, आपण अजून नागपूरला मेळावा घेऊ शकलो नाही, आपण अजून वार्ड अध्यक्ष घेऊ शकलो नाही. त्याचं चिंतन आणि म्हणणं आपण केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस पक्षात आपण राहतो तेव्हा दुसऱ्या राजकीय पक्षाच्या स्टेजवर जायचं नसतं. हा प्रोटोकॉल आम्हाला माहीत नसेल तर तो आपला कार्यकर्ता नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, समाज मोठा, बहुजन समाजाची भाषा करतो, तुमचा खासदार नाही, आमदार नाही, नगरसेवक नाही, कोण तुम्हाला विचारणार नाही, कुणीही तुम्हाला विचारणार नाही. म्हणून आपल्याला पुन्हा नव्यानं, म्हणून आजचा प्रोग्राम गेली मला वाटतं 10-12 वर्षातून आजचा प्रोग्राम आहे. जीवालेकरे तुझ्या पक्षात आल्यापासून महावीरांजीवा प्रोग्राम आजच घेतला आहे. ती मी दम दिल्यामुळं 2 दिवसात लागला आहे. असं काय 50-60 असू द्या, काय हरकत नाही, आपण नाराज. त्या माणसावर देखील आपण तास 2 तास बोलू शकतो, परंतु तुम्हाला तुमची लायकी व्हावी. आता तुम्ही काय केलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात अशा मिटिंग लागल्या पाहिजे. आपल्या राज्याचा अध्यक्षही, महासचिवही आणि समीर खान, आप जो जो राज्यात ते उसको पद देत होतो. महिला आघाडी तुम्ही एकटंच आहे, जबाबदारी काय तुम्ही एकटंच आहे. अजून जर महिला वाढल्या असते, अजून आपल्या महिलेचं अजून चांगलं वाटलं असतं. पण तुम्ही देखील महिलांना पदं द्या. वर काय विचारायची गरज नाही, तुम्ही पदं देऊन टाका, काय काळजी करायचं काम नाही. माणसं जर तुमच्यावर काही नाही, उद्या कुठून जाऊ दे, काय काळजी करू नका. 227 वार्डाचे अध्यक्ष आपल्याला निवडायचे आणि ज्यांनी जुने पक्ष घेतले त्यांना पुन्हा पद देणार. पक्ष नाही वाटत तरी चालेल, पण पुन्हा पद त्यांना देऊन आणायचं. कारण का, माझं मी लाईफ बर्बाद केले तर ते स्वतः बर्बाद आहे. पक्षाचं काम त्या एरियात वाढलं नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आणि सर्व समाजाला आहे, सुवर्णापासून ते दलितापासून मुसलमान, ख्रिश्चन सर्व पक्षात पाहिजे. काही पक्ष जातीवाद, धर्मवाद करायला लागले, त्यांच्यापासून सावध राहायचं. भारतीय जनता पार्टी विष पेरणारी पार्टी, समता या भारताचं संविधान नष्ट करण्याची भूमिका करतात. त्या पक्षावर आपण जाणं अलायन्स आहे आमची, काही चूक नाही. आम्ही काही त्यांच्या पक्षात गेलो नव्हतो. उद्या आमचं काँग्रेसवर बी अलायन्स होईल, कुणावर होईल, उद्धव साहेबांवर राज ठाकरेंवर होईल, परंतु BJPवर होणार नाही. आणि BJPला मतदान द्यायचं नाही. काय करते हा पक्ष, छोट्या छोट्या पक्षाला वापरतील, वरच्या खात्यावर गेल्यावर वर जातील, खाली जाताना. ज्या शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीला वाढवलं, ती शिवसेना फोडण्याचं पाप आहे भारतीय जनता पार्टी. ज्या राजू फोडणार, माझं तर 3 आमदार ते फोडलं माझ्या पक्षात, माझी वैयक्तिक दुष्परिणाम नव्हती काय. गद्दारसारखे या गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी काम केलं पाहिजे. आणि आपण सेक्युलर लोकांना एकत्र आलं पाहिजे. शरीर आपलाच आहे, मुसलमान आपला आहे, मुसलमान आहे, आम्हाला भाई आहे, मुसलमान आम्हाला भाई आहे. हे धर्मात जाती 500 भांडणं राहून ही लोक या देशाची सत्ता करण्यात येतात आणि गरिबांना लोकतात. काल सर्वे आला, शेतकऱ्याला दिवस चांगलं नाही, मोलमजुरीला पैसे आहेत तेवढे शेतकऱ्याला पैसे नाही, ही अवस्था आहे. मुंबईमध्ये देखील मोठमोठ्या विदेशी कामं, रस्त्याची कामं होतात पर्सेंटेज खायला,
पण गरीबाच्या झोपडपट्टी करण्याचे काम होत नाही. श्रीमंत श्रीमंत होत चाललाय, गरीब हा गरीब होत चाललाय. म्हणून तुम्हाला तुमचं मत देखील विकलं नाही पाहिजे. झोपडपट्टी त्यांना अपेक्षा आहे, साडी वाटली पैसा वाटला का मत मिळते, पैसे त्यांचं घ्यायचं पण मतदान मात्र त्यांना द्यायचं नाही. हे तर कमीत कमी बहुजन समाजाने समजून चालतो. पैसे द्या, चोराने हे पैसे आपल्याकडूनच कमवलं होते. हे काय कुठं रोजगार आम्ही मिळत नव्हते, परंतु तुम्ही स्वाभिमानानं जगायचं का. जिस समाज का दर है उस समाज का फल है. तुमचं दर नाही पण फेर करा. कोई पूछता नहीं ओबीसी को, कोई यादव जी कोई पूछता नहीं. सब चलता है तो ऊपर वाले का चलता है, तुम्हाला पण चलता है. म्हणून सर्व समाजाला घेऊन पहिल्या झोपला जिल्हाध्यक्षानं, तालुका अध्यक्षानं, महिला आघाडीच्या विद्यार्थ्यांना समजून घेतलं पाहिजे की बाबा माझ्या अंडर समिती का विभाग प्रमुख आहे. आम्हाला समजा 10 आमदार तुमच्या अंडर येतात तर कमीत कमी 50 नगरसेवक येत असतील तर प्रत्येक वार्डात एक तरी महिला एक तरी पुरुष पाहिजे का नाही पाहिजे. आपला एक माणूस तुम्ही म्हणून नाही 10 माणसं पाहिजे. 10 माणसं कुठं जाते की पैसे खायला संख्येच्या बाजूला जाते, 2 माणसं तर तुमच्या बाजूला लागतात. म्हणून तुम्हाला महिला आघाडी, ॲटो आघाडी, वकील आघाडी या साऱ्या आघाड्या उभा करावा लागतात आणि तुम्हाला विचार द्यावा लागेल की बाबा आम्ही समतावादी आहे का असमतावादी आहे. समतावादीने वादन केलं पाहिजे. कारण शाहू फुले आंबेडकर आपले बाप समजतो, आपण नुसतो फोटो लावतो आणि त्यांच्या विचारावर आपण चालत नाही. त्याचा विचार आपण केला पाहिजे. ज्याचं मतदान जास्त आहे त्यानं मालक व्हायला पाहिजे, पण ज्याचं मतदान आहे तो भिकारी आहे. कोणा विचारलं जात नाही का. इलेक्शन आलं का तुमची मतं विकली जातात, तुमचा नगरसेवक पडतो. आम्ही एक सीट उभा केली पवार बौद्ध समाजाचा मुलगा आहे, तिथं बौद्धाचंच मतदान जवळजवळ 40,000 होतं. प्रमाणामध्ये किती पडली होती तिथं विधानसभेला 3,000 का 2,000 विकळीला. आम्ही भाषण करत बसतो तास. पण माझी तुम्हाला विनंती आहे, तुमचा पक्ष मोठा करायचा असेल तर झेंडा घेऊन चालावं लागेल. झेंडा दांडा विचारधारा घेता आपली नाही लवकर सत्ता येणार. सत्तेवालीची मस्ती करू घ्यायचं काम आपण करू. कमीत कमी जास्त नाही 20-25 जरी नगरसेवक आले तर महापौर कोणाला काय करायचं ते आपण ठरवू. सारे आपल्या मागं भीक मागे येते की बाबा आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा. त्यावेळेस आम्ही सांगू की आमचाच महापौर करा, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. ही वेळ आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपण लोकांनी थोडंसं महिला आघाडी, विद्यार्थी युवक आघाडी या साऱ्या केलं पाहिजे. आणि जे जे तालुका अध्यक्ष आहे, जिल्हाध्यक्ष सर्व लोकांना जावा सगळी. कोटकेस आहे तुम्ही कोकणातलं दिसत आहे. कुठलं गाव वैभववाडी वैभव कोटके. तुम्ही आणि सगळीवर माझं प्रेम वाढलं आहे. काय करू मला असा मुंबईला काय करतात मिळाला. त्यामुळं तुम्हाला भाव मोठी जिम्मेदारी देण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही असं काम करा. ज्यांना मी पद घेतलं त्याचं लायकी दाखवलं नाही. नालायकी केली आजपर्यंत हे दुःखानं सांगावं लागते. बाबा मुंबईमध्ये एवढी मोठी ताकद आहे. उत्तर भारतीय लोक आहेत, यादव समाज आहे, मुस्लिम समाज आहे, प्रजापती आहे, इव्हन पंडित समाज, ब्राह्मण समाज सुद्धा उत्तर भारतात आपल्याला मदत करतोय. सारी लोक करत असताना तुम्ही फक्त काय करताय ना याचं काही दिसत नाही. हे काम प्रत्येक वार्डात करायचं काम करावं लागेल आणि तुम्हाला 57,000च्या फायदे द्यावा लागेल. आज विक्रीले बघतोय तुम्हाला पक्षांना महाविकास तुला काढून ही गोष्ट पैशाने आपण दिलं पाहिजे, मत बी आपण दिलं पाहिजे. मानसिकता म्हणून आज मला 57,000ची दिली. आता किती पैसे मोजलं नाही तिथेच आता चोर त्या दोघांना सोडणार नाही. म्हणून तुम्हाला सन्मान बोडकीला फायदा सुद्धा काय मिळत. पण पुढच्या वेळेला पैसा आम्ही दिला पाहिजे संघटन चालवायसाठी. आणि ज्या ज्यावेळेस पक्षाचा आदेश येईल त्यावेळेस आपण उभा राहिलं पाहिजे. सर्वांचा आभार मानतो आणि असंच प्रोग्राम प्रत्येक एरियात झालं पाहिजे. आणि तुम्हाला ज्याला ज्याला वाटते पाटील साहेब जळताय आपले जामदारेत आहे, तुम्ही चांगलं बोलताय, भाषण करताय, काय करायचं काम नाही. त्याचं दाखवण्याचा व्हायचं असतंय, काय घाबरायचं नाही. आणि अशा माध्यमातून जर तयार केलं तर आपण नगरसेवक झालं पाहिजे, आपण आमदार झालं पाहिजे, खासदार झालं पाहिजे. तू स्वतः किती होते करत बसायचं. तुम्ही पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या 5-10 वर्षात त्या पक्षाला फार मोठी संधी असणार आहे. आपल्याला विचारल्याशिवाय महाराष्ट्राचं सरकार बनणार नाही. हा पक्ष वाढवायचं काम करा. कोण हिंदूचं काम करते, हिंदूचं काम करून म्हणजे आपलं काम नाही होत. जाती एकीचं काम होते, आपलं काम नाही. हिंदूच्या नावाखाली बहुजनाला फसवायचं काम राज्यामध्ये काही लोक करतात आणि विद्यमान सरकार तेच करते. नाश्त्यापासून सावध राहा. आपण आपल्या हिंदीनं काम करा.
तुम्ही आज प्रोग्राम घेतल्याबद्दल तुमचं सर्वांचं, आमच्या अन्सारी मुंबईचे सचिव आहेत, आमच्या गंगाले ताई भिटला जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, शिवाजी लेंगरे महाराष्ट्राचे सचिव आहेत, श्री खान आमचा ह्या भागाचा प्रमुख आहे, पाटील साहेब आहेत, आमच्या तालुकाध्यक्ष दुधात आहेत, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष यादवचे आहेत, आमचा हा फायनान्सर मोठा आहे राजस्थानचा, नमस्कार करू गुरुवा राजस्थानचा आहे, फायनान्सर आहे, पक्षाला मदत मोठी करतो, करीत आहे. त्यामुळे त्यांना आता 4 तारखेला प्रोग्राम थोडा कोरेगावला तिथे जो 57,000 खरेदी आहे तो मी 2 लाख देतो, 57,000 2 लाख. त्यामुळं पैसा उभा आहे आणि इथून पुढं प्रत्येक जिल्हाध्यक्ष तालुक्याचं अध्यक्षांचं महिन्यातून एक ऑफिसला मिटिंग होईल. त्या मिटिंगला आपण अहवाल तयार करायचा, महिला आघाडीचा तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्षाच्या तुम्ही आज दोघांची नावं तयार करून वार्डाचा अध्यक्ष, महिला आघाडी वार्डाध्यक्ष पुरुष पाहिजे, विद्यार्थी पाहिजे, युवक पाहिजे त्यांचा घ्यायचा, नंतर तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि 1000 रुपये प्रत्येकाने वर्षात एकदा भरायचं आहे. नुसती पदं घ्यायची नाही, तुम्ही तालुक्यात झाला आहे, तुम्ही 1000 रुपये भरलं नाही, त्यामुळे 1000 रुपये ऑनलाईन भरायचं. जे सामान्य लोक आहेत त्यांनी 10 रुपये भरायचे, सामान्य भरत आहे त्याला पद नाही त्याला 10 रुपये भरायचं आणि असे करून वर्षातून 10 रुपये द्यायला नाही जातं. त्याचा विचार आपण करून सभासद झालं पाहिजे, पक्षाचं संघटन वाढलं पाहिजे. आणि तुम्ही असं जर प्रोग्राम लावत बसला तर मी महाराष्ट्राचे अध्यक्ष काशीनाथ शेवटेच आपले महासचिव ज्ञानेश्वर सरगर आहे, ही मंडळी देखील येतील, अजित पाटील आपले सरचिटणीस आहेत, ही मंडळी येतील आणि त्या माध्यमातून त्या एरियात काम वाढवत तुम्ही आज प्रोग्राम चांगला घ्या. त्याबद्दल मी अभिनंदन करतो. पण असं जवळजवळ 227 वार्डात असं मिटिंग झाली तर तुम्ही सर्व उमेदवार उभा करू शकता, अदरवाईज उपवासिका आहे. त्याबद्दल नवीन पद्धतीनं आपण पदं देऊन टाकावी अशी पुन्हा एकदा विनंती करतो आणि आपल्याला घेतो. जय हिंद, जय भारत.